हरी काका, हरी काका. हां बोला मॅडम. हरी काका या वया ठेवा, मी निघते. हां मॅडम, आज खूप उशीर झाला. हो झाला खरा उशीर. मॅडम एक विचारू काय, आता इन्स्पेक्शन झाल्यानंतर आपली शाळा? तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल हरी काका. कोण आहात तुम्ही? तुम्ही इथे काय हवंय? मॅडम, देवयानी देशमुख, टीव्ही. देवयानी मृत्युंजय देशमुख, B.Ed फर्स्ट क्लास फर्स्ट. हंबीरराव राजे शिर्के स्मृती विद्या मंदिरात जस्ट जॉईन. ग्लॅड टू मीट यू. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाहीये. नताशा, CEO टू राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. नताशा. CEO देवयानी, उगीचच गैरसमज करून घेऊ नकोस. मी इथे आले कारण की रणबीर राजेंना मुलांबद्दल जी. मी काहीच बोलले नाहीये, सगळं तूच बोलतेस. आवडली मला तुझी बोलण्याची पद्धत, तुझी नजर. सामान्य मुलींपेक्षा वेगळी असतो. तू ही खूप वेगळी आहेस. समोरचा माणूस कसा आहे हे जाणून न घेताच तू खूप बोलतेस, खोटं बोलतेस. लहान आहेस ना म्हणून पटकन चिडतेस. हे बघ नताशा, एक मिनिट. मला वाटतं आपण ज्या कामासाठी इथं आलोय ते काम लवकरात लवकर पूर्ण करूया. एकाच वेळी जर खूप लोक बोलायला लागले तर गोंधळ निर्माण होतो म्हणी. आणि नताशाला गोंधळ आवडत नाही. सो देवयानी, तुझ्यामध्ये स्पार्क आहे. इतक्या लहान वयातही खूप काही करायची इच्छा. हे सगळं सांगायला तुम्ही इथे नक्कीच आला नाही आहात. मला खरं कारण कळेल. शिफ्टिंग. हा दादू, हे बघा तुम्ही इथली काही काळजी करू नका. मी सांगते सगळ्यांना, पण आधी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हो देऊला पण सांगते. अच्छा, काय झालं? काय म्हणत होते बाबा? केव्हा येत आहे? आई त्यांना अजून काही दिवस थांबावं लागणार आहे तिकडे. त्या 3 मुलांची हत्या झाली आहे ना, म्हणून पोलिसांनी थांबवून ठेवलंय त्यांना. पण दामूला का थांबवून ठेवले? नाही म्हणजे मुलांची हत्या झाली ही वाईटच घटना झाली, पण
दामूचा काय दोष त्याच्यात? तो त्यांना वाचवायलाच गेला होता ना. हो काकू, पण त्या 3 मुलांना कुठल्या जेलमध्ये ठेवलंय आणि त्यांना किती वाजता कुठल्या कोर्टात हजर करायचंय हे पोलिसांव्यतिरिक्त फक्त दादूंना माहित होतं. आणि एवढी काळजी घेऊन सुद्धा त्या 3 मुलांची हत्या झाली आहे म्हणून त्यांनी थांबवून ठेवलंय. म्हणजे आता पोलिसांचा बाबांवर संशय आहे की काय? अगं, पोलिसांना दादूंची काळजी वाटते असं का विचार करत नाही आहात तुम्ही? अगं, देऊही अजून आली नाहीये. म्हणजे एवढी रात्र झाली आणि अजून पोर आली नाही. हो ना, तिची सुद्धा इतकी वाट बघते ना मी. इतका वेळ कधी थांबत नाही ती शाळेमध्ये. आई, दादूंनी आज तिच्यावर जबाबदारी सोपवली आहे ना. हे बघ, आणि इतक्या उशिरापर्यंत काही महत्वाचं काम असल्याशिवाय ती थांबणार नाही. हो, पण आता एखादा फोन तरी करेल. रिलॅक्स, येईल ती. तुमच्याकडून दुसरं काहीच अपेक्षित नव्हतं मला. देवयानी मॅडम, शाळेतल्या मुलांचं हित तुमच्या लक्षात कसं येत नाही? मुलांच्या हिताचा तुम्ही विचार करू नका. त्यासाठी शाळेचे शिक्षक आहेत. अशा महत्वाच्या प्रसंगी शाळेतले शिक्षक जेव्हा वैयक्तिक कारणासाठी बाहेर जातात, दादूंबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. रणवीर राजे शिर्के धाकट्या भावाप्रमाणे मानतात मला. माझ्या अधिकाराबद्दल तुम्ही सांगण्याची गरज नाही आहे. मणी ठाकूर, निलेश काय बोलला आणि त्याचे काय परिणाम झाले हे बघितलंत ना. शाळेची इमारत धोकादायक स्थितीत आहे. इन्स्पेक्शनचे रिपोर्ट वाचले असतील तू. रिपोर्ट्स तुम्ही विकत घेतलेत. तुला सत्य कबूलच करायचं नाहीये. सत्य असेल तर दादू परत येईपर्यंत वाट बघा. वी डोंट माइंड. आम्ही थांबू, पण संकट थांबे. संकटाचा बागुलबुवा करू नका माझ्या समोर. राजे शिर्क्यांचा चेहरा मी चांगलाच ओळखते. देवयानी, मला वाटतं तू खूप घाईत विचार करतेस. शिफ्टिंग ही परिस्थितीची गरज आहे. आत्ताची परिस्थिती मला हे सांगायला भाग पाडते की ज्या शाळेची इमारत धोकादायक आहे त्याच शाळेची ऑफिशियल स्टाफ म्हणून मी तुमच्या अगेन्स्ट कंप्लेंट करू शकते. देवयानी मॅडम, मिस्टर मणिक ठाकूर, रिलॅक्स. देवयानी, निघतो आम्ही, पण आपण जेव्हा परत भेटू तेव्हा याच्यावर प्लीज. तानदरना धीम तोम तानदरना धीम तोम झोपली बनू. तुम्ही इतक्या प्रेमानं थोपटतच होतात तिला. मला वाटतं त्या आई वेगळ्या मुलीला ही मायाच मिळत नसणार. पण भाऊजी, आईची मायाच असते जी मुलांच्या आयुष्याला वळण मिळवून देते, हो की नाही? खरंय, पण मला काय जाणवलं पाहिजे, तुम्ही तिला इतक्या प्रेमानं थोपटत होतात ना, आणि त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावर जे समाधान पाहिलंय ना मी, खूप बरं वाटलं. बहिणी, मला वाटतं या बनूचं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असं अचानक येणं एक फार चांगला सुखद योग आहे, नाही? मला काय वाटतं माहितीये, संवाद हरवलेल्या आपल्या या घरात बनूच एक व्यक्ती अशी आहे जिच्यामुळे पुन्हा सुसंवाद होऊ शकेल. तुम्हाला नाही वाटत असं भाऊजी? खरंय, पण वहिनी, तुमचे हे विचार करायची ही पद्धत, यामुळेच आपल्या घरातलं कुठेतरी घरपण शिल्लक आहे अजून.
साक्षी तो टीव्ही बंद कर. बातम्या विशेष मध्ये मी कादंबरी आपली रजा साक्षी घेते. टीव्ही बंद कर. नमस्कार. काका माझं ना डोकंच काम करणं असं झालं साक्षी. अरे ते शरण येणारी तरुण पोर आहे, त्यांना एक सुधारण्याची संधी नको द्यायला? त्यांना असं क्रूरपणे गोळ्या घालून ठार मारता तुम्ही, तेही पोलीस प्रोटेक्शन मध्ये. अरे कसली सिस्टीम आहे? काका त्यात 2 हवालदार आणि 1 पोलीस इन्स्पेक्टर शहीद झालेत. त्या लहान मुलांना ओलीस ठेवणारे तरुण मारले जात आहेत, त्याचं तुला वाईट वाटतंय? आणि कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांचा विचार सुद्धा करवत नाहीये. अगं साक्षी, का ते सुधारतील? अगं साक्षी, मला असं देऊ अगं दादूंना. मला सगळं कळलंय काका. सगळा प्लॅन आहे हा. त्या राजेश शिर्क्यांचा प्लॅन. दादू नसताना शाळेच्या बिल्डिंगचं इन्स्पेक्शन करणं, त्या बिल्डिंगला धोकादायक डिक्लेअर करणं. पीओपीचा छोटासा भाग कोसळला होता काका. सगळी बिल्डिंग कशी धोकादायक असू शकते? म्हणे ताबडतोब ही शाळा सुरक्षित जागी हलवा. आणि दादू सुद्धा नेमके तिकडे अडकलेत. अडकले नाहीयेत साक्षी, अडकवले गेलेत. राजेश शिर्क्यांचा प्लॅन आहे हा. कुणाचा का असे ना, आपल्या फायद्याचा आहे ना हा प्लॅन. नाही म्हणजे बाबा इथे असते तर उगाच डोक्याला त्रास झाला असता ना. आता शाळेची बिल्डिंग पडणार म्हटल्यावर अख्खं गाव गोळा केलं असतं त्यांनी. एकतर कसं तरी करून माझी श्राऊ त्या विक्रमादित्यचं मन जिंकते. बाबाने नसती कुरापती उकरून सगळ्याची माती केली असती. काकू तू काय बोलतेस? तुला चांगलंच कळतंय. अगं त्या बिल्डिंग पडण्यावरनं उगाच चर्चा करत बसले असते, नाही तर फुकटच्या चहा पाजत बसले असते त्या जोशी आणि केंकरेंना. उतार वयात एवढा उत्साह कुठून येतो देव जाणे. म्हातारा या काकू. पा खूप बोललीस. दादूंचं वय काढायची काही एक गरज नाहीये. ते जे काय करतात ते सगळ्यांच्या भल्यासाठी करतात. पण तू स्वतःचाच विचार करण्याच्या नादात तरुणपणीच भ्रमिष्ट होशील हे लक्षात ठेव. ज्या शारदा सदनकडे लोक आदराने बघतात ना, त्या घराची तू धाकटी सून आहेस. आणि ज्या श्रावणीचं तू कौतुक करत असतेस, तिच्या वडिलांना लोक मकरंद दामोदर देशमुख म्हणून ओळखतात. वाटेल ते बोलत जाऊ नकोस. काय करायचं तेच कळत नाहीये. इथे हा शाळेचा प्रॉब्लेम आणि दादू तिथे अडकले. यायचं म्हटलं तरी येऊ शकत नाहीयेत. राजेश शिर्के नेमके ह्याच सिच्युएशनचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. किती विश्वासाने दादूंनी जबाबदारी माझ्यावर टाकली होती. राजेश शिर्के जर या प्लॅन मध्ये सक्सेसफुल झाले तर दादूंना काय सांगू? देव, यातून वाचण्यासाठी मला एकच मार्ग दिसतोय. बघ तुला पटलं तर. काय? आपण प्रियदर्शनी राजेश शिर्केंना फोन करून घडल्या प्रकाराची कल्पना देऊया. नाही ग, काही उपयोग नाही. अगं फोन करायला काय हरकत आहे? कदाचित त्यांना या परिस्थितीबद्दल माहीत सुद्धा नसेल. हे बघ, मला हा एकच ऑप्शन समोर दिसतोय. दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द, थरथरला धरणी धर्मानेला खेद. छान आहे ना आरती? रोज ही आरती म्हणाला देऊला सांगायला हवं. हो चालेल ना. हातात झांजा घेऊन प्रॅक्टिसही करा आता. नको, त्या तुझ्याच हातात शोभतात. आम्ही आपले फक्त टाळ्या वाजू. टाळ्या वाजून नाचणंच जमणार तुम्हाला. देवयानी जेव्हा मला बोलत होती तेव्हा अगदी नाचायचे बाकी राहिला होता. मी सहन करते म्हणून वाटेल ते बोलली ती मला. खरं आहे ग अभिलाषा,
जो सहन करतो ना त्यालाच सगळे नेहमी बोलतात, नाही? उगाच टोमणा मारू नका. सगळ्यांना नुसता चेव चढलाय. पण तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही किती उड्या मारल्यात ना तरी आम्हा माय लेकीपर्यंत तुम्ही कधीच पोहोचू शकणार नाही. तुमच्या किती जवळ पोचायचा प्रयत्न केला ना तरी आता ते शक्य नाहीये याचंच तर दुःख वाटतंय. कारण खोट्या स्वप्नांच्या दुनियेत वावरताना तुम्हाला याचं भानच राहिलेलं नाहीये की आपण किती लांब निघून चाललोय आपल्याच लोकांपासून. आपली देवयानी आपली असती तर असं टाकून नसतं बोलली मला. किती खरं बोलतेस ना तू अभिलाषा. आपल्या माणसांना असं टाकून बोलायचं नसतं. नेहमी बोलताना तू हे तारतम्य का नाही ग बाळगत? एक लक्षात ठेव अभिलाषा, गायीची शेपटी पिरगाळली ना तर ती सुद्धा एक दिवस शिंग मारतेच. मी काय म्हणतोय मला वाटतं तुला कळते. अशा गाईला कसं सरळ करायचं ते चांगलंच ठाऊक आहे मला. जनी जरा पटकन बघ ग फोन कोणाचा आहे ते. हॅलो, कोण बोलतंय? मी देवयानी देशमुख बोलतेय. मला प्रियदर्शनी राजे शिर्क्यांशी बोलायचं आहे. आहेत एक देवयानी ताई. देवयानी? हॅलो, बोल देवयानी. नमस्कार. काम खूप महत्त्वाचं होतं म्हणून तुम्हाला फोन केलाय. म्हणजे आम्हाला असं वाटलं की तुम्हीच आम्हाला मदत करू शकाल. काय झालं ते तरी सांगशील? दादू शहराच्या बाहेर गेलेत आणि हीच संधी साधून रणवीर राजे शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत. इनफॅक्ट शाळेची बिल्डिंग धोकादायक आहे असं त्यांनी डिक्लेअरही करून टाकलंय. हॅलो, बोल, ऐकतेय मी. आता शाळा वाचवण्यासाठी फक्त तुम्हीच आमची मदत करू शकता. तू काही काळजी करू नकोस. दिवी सरांची शाळा वाचवणं आता फक्त तुझी नाही, आपल्या दोघींची जबाबदारी आहे. माझ्या परीने जे शक्य होईल ती सगळी मदत मी तुला करेन. तू निश्चिंत राहा. थँक्स. बाय. बाय.